हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 30 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, सगळ्यात आधी तर ईश्वरीने अर्णवला चक्क एका लहान बाळासारखं तयार केलंय. जसं त्याला आपण पावडर लावतो, काळा टीका लावतो, केसांना क्लिप लावतो, असं ईश्वरीने अर्णवला तयार केलंय. आणि अर्णव झोपलेला असताना आणि अर्णव मग झोपेतून उठला, त्याने स्वतःला आरशात पाहिलं आणि त्याला जबर धक्काच बसलाय. अर्णवला कळणार की हे सगळं ईश्वरीने केलंय. मग आता अर्णव ईश्वरीचं काय करतो हे पाहायला मजा येईल. पण त्यापेक्षा मोठा गेम खेळलाय राजेशने. राजेशने चक्क अंजलीला सांगितलंय की ईश्वरी माझ्या रूममध्ये आली होती आणि तिने माझी परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला की रूममध्ये एकटं असताना मी तिच्याबरोबर काय करतो ते. अंजली मॅडम, तुम्हीच सांगा, एका चांगल्या घरातील स्त्रीला हे शोभतं का? हे सगळं ऐकून अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकलीये. आता अंजली काही ईश्वरीला सोडत नाही एवढं मात्र खरं. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव हा ईश्वरीला बाळाचा डायपर आणून देतो. ईश्वरी म्हणते, सर मला काय देताय, सगळं तुम्हालाच करायचंय. अर्णव म्हणतो, नाही नाही, मला नाही जमणार. ईश्वरी म्हणते, वा रे वा, एवढा मोठा मामा आणि एवढ्या एवढ्या बाळाचा डायपर पण चेंज करू शकत नाही, मग मामा म्हणून कशाला मिरवता? अर्णवचा नाईलाज होतो. ईश्वरी म्हणते, सर बसा खाली, हे तुम्हालाच करायचंय. अर्णवचा नाईलाज होतो. अर्णव हा कसाबसा किळस करत करत हे डायपर काढण्याचा प्रयत्न करत असतो. ईश्वरी म्हणते, सर एवढं काय करताय? अहो तुमची भाची आहे ती, छोटंसं बाळ, आणि डायपर बदलायला एवढं काय अवघड आहे, करा बरं लवकर. पण अर्णव मात्र वास येतोय असं म्हणून किळस करत असतो. ईश्वरी चक्क त्याच्या चेहऱ्यावरचा रुमालच बाजूला करते आणि म्हणते, सर काही होत नाही, गुपचूप डायपर बदला. अर्णव पुन्हा एकदा नाकावर रुमाल धरतो आणि या कन्नूचं डायपर कसं बसं बाहेर काढतो. ईश्वरी म्हणते, पहा बरं कसं जमलं. जमवायचं म्हटलं ना की सगळं जमतं. अर्णव हे यूज केलेलं डायपर बाहेर घेऊन जातो आणि ईश्वरी कन्नूला जवळ घेते आणि म्हणते, पाहिलंस का कन्नू, आज तुझ्या लाडक्या मामाकडून मी डायपरसुद्धा चेंज करून घेतलं. आणि तुझा मामा काही साधासुद्धा नाही आहे, इतक्या मोठ्या कंपनीचा CEO, आणि त्याच्याकडून मी हे काम करून घेतलंय. असं म्हणून ईश्वरी खूप खुश होते, कन्नूचे लाड करत असते. आणि इकडे शुब्बू हा नमीला पूर्णपणे आपल्या घोळात घेण्याचा प्रयत्न करतो. तिला समजावून सांगतो, तुला तुझ्यात आणि आकाशमध्ये असलेले भांडणं जर संपवायचे असतील तर सगळ्यात आधी त्याच्यापासून ब्रेक घे. नम्रताला मोठा धक्काच बसतो. नम्रता विचारते, ब्रेक म्हणजे ब्रेकअप? मी आकाश सरांबरोबर ब्रेकअप करायचा आहे? तर शुब्बू सांगतो, अगं नाही ग, ब्रेकअप नाही, ब्रेक घे. आता तूच पहा, मागील अनेक महिन्यांपासून तुमच्या दोघांच्या नात्यात फक्त भांडणं सुरू आहेत आणि या भांडणाचं कारण म्हणजे तुम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करता. त्या प्रेमातून तुमच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या म्हणून अपेक्षा भंग झाला आहे. आणि जर काही काळ तुम्ही एकमेकांपासून ब्रेक घेतला म्हणजे एकमेकांशी बोलायचं नाही, एकमेकांना फोन मेसेजेस करायचं नाही, एकमेकांना भेटायचं नाही, एकमेकांचा विचारसुद्धा करायचा नाही, असं केलं तर तुमच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षाच काही राहणार नाही. अपेक्षा नसल्या की अपेक्षा भंग नाही, अपेक्षा भंग नसलं की मग भांडणं होणार नाहीत आणि मग काही दिवसानंतर पुन्हा एकमेकांना भेटायचं, जुनं झालेलं सगळं विसरून जायचं. याच्यामुळे तुमच्या नात्याला एक नवीन रिस्टार्ट मिळेल, नातं तुमचं चांगलं सुरू होईल. नम्रता या सगळ्याचा विचार करत असते. शुब्बू जे काही बोलतोय ते बरोबर आहे की नाही. आणि शुब्बू मनातल्या मनात विचार करतो, नमे तुला आत्ता जरी पटत नसलं ना तरी मी तुला लवकरच पटवून देईल. आत्ता तर फक्त ब्रेक घ्यायला सांगतोय, पण लवकरच तुझा आणि आकाशचा ब्रेकअपसुद्धा मी करेल, असा विचार करून शुब्बू खुश होतो. आणि मग थोड्या वेळानंतर सुप्रिया ही किचनमध्ये येते आणि भाजी चिरण्यासाठी सुरी शोधू लागते. ती आजूबाजूला सगळीकडे पाहते पण तिला काही हा चाकू सापडत नाही. आणि तेवढ्यात तिला जमिनीवर शुब्बूने वाकून ठेवलेला चाकू दिसतो. हा चाकू ती उचलते आणि विचार करते, हा चाकू असा कसा झाला, कुणी वाकवला असेल? हाच प्रश्न सुप्रियाला पडलेला असतो. आणि तेवढ्यात तिच्या मागून कुणीतरी चाकू घेऊन येतं. सुप्रियाला हे माहीत नसतं आणि तेवढ्यात सुप्रिया मागे वळून पाहते तर चक्क शुब्बू चाकू घेऊन उभा असतो. त्याच्या हातात हा चाकू पाहून आणि त्याचं हे चेहरा, त्याचे डोळे पाहून सुप्रिया चांगलीच घाबरते. आणि इकडे अर्णव आणि ईश्वरीने बाळाचं डायपर चेंज केल्यानंतर बाळाला न्हावन्हावसुद्धा घातलेली असते आणि बाळाला कपडेसुद्धा घातलेले असतात, बाळाला झोपी लावलेलं असतं. अर्णव म्हणतो, झालं एकदाचं, आता मला माझं काम करता येईल, डिस्टर्ब होणार नाही. तर ईश्वरी म्हणते, सर उगाचच माझ्या कन्नूला बदनाम करू नका, ती कोणाला डिस्टर्ब करत नाही, तिचं तिचं खेळत असते.
आणि तुम्हाला तर नाहीच नाही. अर्णव म्हणतो, खरंय खरंय, मला आहे ना तू नेहमी डिस्टर्ब करते, कारण तुझी ही नॉन स्टॉप बडबड सुरूच असते. ईश्वरी चिडून म्हणते, माझी बडबड नसते सुरू, तर तुम्ही भडकूचंद आहात, नुसतं भडकत असतात. अर्णव म्हणतो, जेव्हापासून तू मला भेटलीस ना तेव्हापासून मी भडकूचंद झालोय, त्याच्या आधी नव्हतो. तर ईश्वरी म्हणते, असं काही नव्हतं, तुम्ही आधीपासूनच भडकूचंद होते. पहिल्यांदा भेटले तेव्हा सुद्धा भडकलेच होते ना, मग काय पहिल्यांदा मला भेटल्या भेटल्या तुम्ही भडकूचंद झाले की काय? तेवढ्यात अर्णवला शिर्केचा कॉल येतो, महत्त्वाचा कॉल आहे. त्यामुळे अर्णव चक्क ईश्वरीच्या तोंडावर हात ठेवतो आणि तिचा आवाजच बंद करतो आणि म्हणतो, हो मला माहिती आहे, मीटिंग अटेंड करायची ना, येतोय मी ऑनलाईन. असं म्हणून अर्णव आपल्या मीटिंगसाठी निघून जातो. आणि इकडे शुब्बू हाल सुप्रियाला म्हणतो, अगं काकू एवढी काय घाबरली आहेस, तुला चाकू हवा होता ना, तोच चाकू मी घेऊन आलोय. तर सुप्रिया विचारते, पण हा चाकू असा कुणी वाकवला, ही तर माझी सुरी होती ना, हिची अशी अवस्था कुणी केली आहे? शुब्बू सांगतो, अगं मीच तो तसा वाकवलाय, थोडासा खराब झाला होता ना, मग कचऱ्यात टाकून द्यायचा होता, आणि आपण जर तसाच कचऱ्यात टाकून दिला असता तर जे सफाई कामगार असतात त्यांच्या हाताला लागलं असतं, रक्त आलं असतं, म्हणून मी असा वाकून ठेवलाय, म्हणजे त्यांना काही त्रास होणार नाही. सुप्रिया म्हणते, वा शुब्बू, खरंच तू सगळ्यांचाच किती विचार करतो रे, सगळ्यांची काळजी घेतो, नमीची काळजी घेतो, आमची काळजी घेतो, आणि साधं त्या सफाई कामगारांची सुद्धा काळजी करतोय. खरंच खूप चांगला मुलगा आहेस तू. असं म्हणून सुप्रिया ही पुन्हा एकदा तिचं काम करत असते. आणि मग शुब्बू हा तिच्याकडे एकटक पाहत राहतो आणि विचार करतो, मी खूप चांगला मुलगा आहे हे तुला आज कळलं का काकू? इतक्या वर्षांपासून माझं नमीवर प्रेम आहे, मी तिच्यावर जीवापाड प्रेम करतो, हे तुला आणि तुझ्या नवऱ्याला नाही समजलं. समजलं असतं तर आत्तापर्यंत आमचं लग्न झालं असतं आणि आम्ही सुखी संसार करत असतो. अनेक वेळेस माझ्या मनात आलं तुम्हाला दोघांना सगळं सांगून टाकावा, पण कधी हिंमतच नाही झाली. पण जाऊ दे, आता मी सगळ्यात आधी आकाश आणि नम्रताचा ब्रेकअप करणार, आणि मग त्यानंतर नम्रता माझ्या प्रेमात पडल्यावर आमचं लग्न होणार आणि तुम्हाला ते ॲक्सेप्ट करावंच लागेल. असा विचार शुब्बू करत असतो. तेवढ्या सुप्रिया मागे वळून पाहते, त्यामुळे तो हसण्याचं नाटक करतो. आणि इकडे मामा आणि वल्लरी हे दोघे अंजलीला भेटून हॉस्पिटलच्या बाहेर येतात. मामी चिडून म्हणते, अहो किती ऊन आहे, मला इथे कशाला आणलंय? तर मामा म्हणतो, अगं अंजलीची इच्छा होती, तिला तुला भेटायचं होतं. वल्लरी चिडून म्हणते, या अंजलीचं सुद्धा आहे ना अजब आहे, आता स्वतः एका मुलीची आई झाली आहे तरी सुद्धा मामी पाहिजे, मामी पाहिजे, कशाला मामी पाहिजे? तर मामा म्हणतो, अगं थोडीशी जबाबदारी, मस्त AC गाडीत आली, AC गाडीत घरी जाणार आहे, अंजलीला फक्त भेटायचं होतं, पण तुला एवढा त्रास होतोय. तिकडे पहा, ते ईश्वरी आणि अर्णव बाळाला किती सांभाळत आहे, बाळाची काळजी घेत आहे, आणि तुला थोडी म्हणून जबाबदारी नकोय. वल्लरी चिडून म्हणते, बस झाला, बस झालं, तुमच्या ईश्वरी आणि अर्णवचं कौतुक बस झालं. आता ते बाळाची काळजी घेताय, मग काय त्यांचा जाहीर सत्कार करायचा का? मामा म्हणतो, तू ये ना. तर मामी म्हणते, हो मी कधी सुधारणार नाही, हेच तुम्हाला म्हणायचंय ना? मामा म्हणतो, एकदम बरोबर, आणि मामा गाडी घ्यायला निघून जातो. वल्लरी विचार करते, मोठं गुणगान करताय, ईश्वरी आणि अर्णव बाळाची काळजी घेताय, त्यांना ते जमणार आहे का? असा विचार करून मामी खुश होते. आणि इकडे अर्णव हा त्याची मीटिंग अटेंड करत असतो, आणि कन्नू तिथे स्ट्रोलरवर ठेवलेली असते, झोपलेली असते. अर्णव हा आपल्या क्लायंटशी बोलत असतो, परंतु क्लायंटची तयारी काही नीट झालेली नसते, आणि क्लायंट आणखीन एका फाईलबद्दल चर्चा करत असतो, आणखीन वेळ मागतो. त्यामुळे अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, मिस्टर मेहता, हे काय सुरू आहे तुमचं? तुम्ही माझ्या मीटिंगचा वेळ घेतला आणि अजून तुमची तयारी सुरू झालेली नाहीये, तुम्ही प्रेझेंटेशन नाही देत आहात, मग ही मीटिंग घेऊन काय फायदा? माझा किती वेळ वाया जातो तुम्हाला माहिती आहे का? पण हा मेहता थोडा वेळ मागून घेतो. अर्णव व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बंद करतो आणि मग शिर्केला कॉल करतो आणि शिर्केवर चांगलाच ओरडतो, शिर्के हे काय चाललंय? जर त्यांची तयारीच नव्हती तर तुम्ही माझ्याबरोबर त्यांची मीटिंग का सुरू केली? माझ्याकडे एवढा फालतूचा वेळ आहे का की कोणालाही तयारी नसताना मीटिंग करू द्यायची? हे काय चाललंय? तुमचं लक्ष कुठे आहे सध्या? असं म्हणून अर्णव या शिर्केवर चांगलाच ओरडतो. शिर्के त्याला सांगतो, सर एक फाईल आहे तुमच्या कपाटात, ती मला हवी आहे. अर्णव म्हणतो, कोणती फाईल? थांबा. असं म्हणून अर्णव त्याचं कपाट उघडतो आणि कर्णिका तेथे बाजूलाच गाडीमध्ये असते. अर्णव कपाटाचा दुसरा दरवाजा उघडतो आणि ही जी कर्णिकाची गाडी असते ती चक्क या दरवाजाच्या धक्क्यामुळे मुख्य दरवाजाच्या बाहेर पडते. अर्णवचं रूम हा पहिल्या मजल्यावर आहे. अर्णवला समजतं ही कर्णिकाची गाडी ही चक्क रूमच्या बाहेर गेली आहे आणि अर्णव धावत पळत सुटतो. ही गाडी जोरात भिंतीला आदळते आणि जिन्यावरून खाली सटकते. ईश्वरीला हा आवाज येतो
ईश्वरी बाळाचं दूध बनवत असते. ईश्वरीला जबर धक्का बसतो. ईश्वरी जोरात ओरडते, कन्नू. आणि ईश्वरी जिन्याजवळ धावत पळत येते, परंतु तोपर्यंत बाळाची ही गाडी चक्क जिन्यावरून खाली आपटलेली असते. ईश्वरी खूप घाबरते. कन्नू कन्नू असं म्हणून या गाडी सगळीकडे पाहते, परंतु या गाडीत कन्नू नसते, तर चक्क अर्णवच्या हातात कन्नू असते. अर्णव विचारतो, मी सिंदूर काय झालं एवढं घाबरायला? ईश्वरी खूप घाबरलेली असते, रडवेली झालेली असते. अर्णव जिन्यावरून खाली उतरतो. ईश्वरी कन्नूला जवळ घेते. कन्नू सुखरूप आहे हे पाहून तिला बरं वाटतं. अर्णव विचारतो, काय झालं, एवढी का घाबरली आहेस तू? ईश्वरी सांगते, सर ते बाळाची गाडी खाली घरंगळत आली ना, मला असं वाटलं कन्नू त्यातच आहे, मला खूप भीती वाटतेय. अर्णव सांगतो, अगं मी सिंदूर असं काही नव्हतं. तिथे कन्नू बेडवर खेळत होती आणि गाडीमध्ये काहीच नव्हतं. गाडीला धक्का लागला म्हणून गाडी जिन्यावरून खाली पडली, त्यात एवढं का घाबरायचं? ईश्वरी सांगते, सर जेव्हापासून कन्नू किडनॅप झाली ना, तेव्हापासून मला खूप भीती वाटते. कायम मनात भीती आहे. रात्रीची नीट झोप लागत नाही, दिवसा आराम पडत नाही. कन्नूला पुन्हा कुणी काही नेत्या काय अशी भीती वाटत असते. अर्णव तिला समजावून सांगतो, नको टेन्शन घेऊ. ईश्वरी त्याला सांगते, सर माझ्याकडून ते दुधाचं पॅकेट खाली पडलं, तुम्ही ऑर्डर करता का? अर्णव म्हणतो, ठीक आहे. आणि अर्णव हे पॅकेट ऑर्डर करू लागतो, पण ऑनलाईन ऑर्डर होत नाही. अर्णव तिला सांगतो, मी बाहेर जाऊन घेऊन येतो. ईश्वरी म्हणते, नाही सर, अंजलीताईने सांगितलंय माझ्याबरोबर एकटं बाळाला नाही सोडायचं, घरात कुणीच नाही आहे. अर्णव म्हणतो, डोंट वरी, मी घेऊन येतो लगेच 2 मिनिटात. असं म्हणून अर्णव बाहेर निघून जाते. ईश्वरी कन्नूला सांभाळते. आणि इकडे आपला आकाश ईश्वरी आणि नम्रताच्या क्लाउड किचनमध्ये पोहोचलेला असतो आणि तो पुन्हा एकदा नम्रताला सॉरी सॉरी, ऐकून घे असं म्हणून मनवण्याचा प्रयत्न करतो, पण नम्रता काही ऐकत नाही आणि म्हणते, सर मला तुमच्याशी नाही बोलायचं आहे. आकाश तिला थांबवतो आणि म्हणतो, नम्रता आज मला आपल्या नात्याचा फायनल डिसिजन तुला सांगायचा आहे. नम्रता विचारते, काय? तर आकाश म्हणतो, तुला असंच वाटतं ना आपल्या नात्याला काही फ्युचर नाही आहे, मी आपल्या नात्याबद्दल जास्त सिरियस नाही आहे, पण आज मी असं काहीतरी करणार आहे ना ज्यामुळे तुला कळेल की मी आपल्या नात्याबद्दल किती सिरियस आहे. नम्रताला काही कळतच नाही आणि आकाश चक्क त्याच्या शर्टची बटन उडू लागतो. नम्रता चांगलीच घाबरते आणि विचारते, सर हे काय करताय तुम्ही? असं काही करू नका प्लीज. आकाश म्हणतो, नाही, आज मला जे करायचं आहे ना ते मी करणारच, मग तुला कळेल की मी माझ्या आपल्या नात्याबद्दल किती सिरियस आहे. असं म्हणून आकाश शर्टची बटणं गारतच असतो. नम्रता म्हणते, सर प्लीज असं करू नका, कुणी पाहिलं तर काय होईल? आकाश म्हणतो, नम्रता घाबरू नकोस, तुझ्या मनात जसं आहे ना तसं मी काही करणार नाही आहे. आकाश शर्टची वरची 2-3 बटणं उघडतो आणि त्याने स्वतःच्या हृदयावर चक्क नम्रताच्या नावाचं टॅटू काढलेलं असतं. लव साईनमध्ये NA लव असं लिहिलेलं असतं. आणि हे टॅटू पाहताच आकाशबद्दलचे जे काही गैरसमज होते, आकाशबद्दलचा जो काही राग होता, तो सगळा राग नम्रताचा हवेत उडून जातो. नम्रता खूप इमोशनल होते. आकाश तिला म्हणतो, पाहिलंस का, मी आता कायमसाठी तुझं आणि माझं नाव माझ्या हृदयावर कोरलंय. आता आपल्या दोघांना कुणीच वेगळं करू शकत नाही, आपण दोघे एक कायमचे एकमेकांचे झालोय. नम्रता खूप खुश होते आणि आकाशला घट्ट मिठी मारते. आकाशसुद्धा आनंदी होतो, तो सुद्धा तिला जवळ घेतो आणि या दोघांमधलं भांडण, राग, रुसवे फुगवे सगळं निघून गेलेलं असतं. दोघांची जोडी गट्टी पुन्हा एकदा जमलेली असते. आणि इकडे आपला शुभ्बू पुन्हा एकदा एकपात्री प्रयोग सुरू करतो. त्याच्या गळ्यात एक ओढणी असते, तोच आकाश असतो, तोच नम्रता असतो आणि तोच शुभ्बूसुद्धा असतो. सगळ्यात आधी तो आकाश असतो. जसं काय आकाश आणि नम्रता एकमेकांना भेटायला आले आहेत. मग तो आरशात पाहतो आणि म्हणतो, नम्रता काय चाललंय तुझं, हे तू हे काय बोलतीये? मग शुभ्बू डोक्यावर ओढणी घेतो आणि मग त्याची नम्रता होते. तो म्हणतो, हो आकाश सर, मला आपल्या नात्यात ब्रेक हवा आहे. आपल्या दोघांमध्ये खूप भांडणं होत आहे, त्यामुळे आता मला ब्रेक घ्यायचा आहे. आपण दोघे एकमेकांपासून काही काळ वेगळे राहू, तेव्हाच आपल्या नात्यात सुधारणा होईल, नाहीतर आपलं नातं हे दिवसेंदिवस बिघडतच चाललंय. मला ब्रेक हवा आहे. मग तो डोक्यावरची ओढणी बाजूला काढतो, पुन्हा आरशात पाहतो आणि म्हणतो, व्हॉट नम्रता, तुला आपल्या नात्यातून ब्रेक हवाय? म्हणजे मी तुला इतकं सांगितलं की माझ्या घरात काय प्रॉब्लेम आहेत, माझ्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे, तरीसुद्धा तुला काहीच फरक पडला नाही आणि तू उलट मला त्या प्रॉब्लेममध्ये साथ द्यायची सोडून माझ्यापासून ब्रेक मागतीये. हे सगळं तू का करतीये? हे सगळं त्या शुभ्बूमुळे होतं आहे का? मग लगेच शुभंकर पुन्हा एकदा डोक्यावर ओढणी घेतो, त्याची नम्रता होते आणि तो चिडून म्हणतो, आकाश सर, तुम्ही पुन्हा एकदा शुभ्बू आणि माझ्या नात्यावर शंका घेताय. आम्ही दोघे फक्त चांगले मित्र आहोत. आमच्या दोघांमध्ये असं काही नाहीये.
आम्ही दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहोत, पण शुब्बू माझी खूप काळजी घेतो. माझ्या एवढी काळजी तो जगात कोणाचीच घेत नाही. मला काय लागेल नाही लागेल सगळं पाहतो. माझा मूड चांगला नसेल तर माझा चांगला मूड करण्याचा प्रयत्न करतो. खरंच तो खूप चांगला मुलगा आहे, असं ती म्हणते. मग शुब्बू ओढणी बाजूला काढतो आणि म्हणतो, नम्रता, माझ्यासमोर त्या शुब्बूचं नाव घ्यायचं नाही, मला तो बिलकुल आवडत नाही. मग परत एकदा तो डोक्यावर ओढणी घेतो आणि म्हणतो, सर, माझ्या शुब्बूला काही बोलायचं नाही. तो खरंच खूप चांगला आहे. तुम्ही नसते तर तोच माझ्या आयुष्यात असता. आणि मग शुब्बू हा पुन्हा एकदा शुब्बू होतो आणि म्हणतो, खरंय नम्रता, तू एकदम खरं बोलतेस. तुझ्या नशिबात, तुझ्या आयुष्यात जरा आकाश नसताना तर मीच असतो. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. आता लवकरच या आकाशला तुझ्या आयुष्यातून दूर करून मीच तुझ्या आयुष्यात येणार आणि मग आपण दोघे नेहमी एकत्र राहणार. आपण दोघे लग्न करणार. आपल्या दोघांचा सुखी संसार होणार. आणि शुब्बूचा हा एकपात्री प्रयोग येथेच संपतो. इकडे ईश्वरी ही कन्नूबरोबर खेळत असते आणि अर्णव हा बाहेर बेबी फूड आणायला गेलेला असतो. ईश्वरी ही अर्णव अजून का आला नाही म्हणून अर्णवला कॉल करते. अर्णव फोन उचलतो. ईश्वरी विचारते, सर तुम्ही कोठे, किती वेळचे गेलात, कन्नूला भूक लागली आहे. तर अर्णव सांगतो, मी सिंदोर, मी येतोय, मी घेतलंय बेबी फूड, मी पोहोचतोच थोड्या वेळात. ईश्वरी विचारते, सर थांबा एक मिनटं, तुम्ही ना कोणतं फूड घेतलंय हे आधी मला सांगा. अर्णव म्हणतो, तू जे सांगितलं तेच घेतलंय. ईश्वरी त्याला म्हणते, ठीक आहे, मग त्या बेबी फूडचा फोटो काढा आणि मला पाठवा. अर्णव म्हणतो, फोटो पाठवण्याची काय गरज आहे, तू जे सांगितलंय तेच मी घेतलंय. ईश्वरी म्हणते, सर असं नाही चालणार, मला पहिले फोटो पाठवा. अर्णवचा नाईलाज होतो, तो ईश्वरीला फोटो पाठवतो आणि ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते, सर हे काय केलं तुम्ही, हे काय घेतलंय. अर्णव म्हणतो, काय घेतलंय म्हणजे, तू जे सांगितलं तेच घेतलंय. ईश्वरी म्हणते, सर पहिले ते नीट वाचा. अर्णव वाचतो तर वे प्रोटीन DHA. ईश्वरी म्हणते, सर ते नाही, सगळ्यात खाली काय लिहिलंय ते वाचा. अर्णव वाचतो 3 to 5 years. ईश्वरी विचारते, आपली कन्नू काय 3 ते 5 वर्षांची आहे का, 0 ते 6 महिन्यांचं तुम्हाला आणायला लावलं होतं आणि तुम्ही ही चूक केली आहे. अर्णवला समजतं की माझी चूक झाली आहे. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे CEO आहात, मग तुमच्या कंपनीत तुम्ही कपडे बनवता ना, 25 वर्षांच्या मुलीला तुम्ही काय 90 वर्षांच्या आजीचे कपडे बनवता की काय. अर्णव चिडून म्हणतो, मी सिंदोर, जास्त बोलायची गरज नाहीये, होऊ शकते चूक, मी काय रोज रोज आणतो काय, ठीक आहे मी बदलून आणतो. ईश्वरी म्हणते, एकतर चूक करायची आणि वरतून मलाच बोलायचं. अर्णव फोन कट करतो आणि पुन्हा एकदा बेबी फूड बदलायला जातो. ईश्वरी कन्नूला म्हणते, पाहिला का तुझा मामा, त्याचं काही खरं नाहीये. आणि ईश्वरी हसू लागते. आणि इकडे आपला सायको शुब्बू हा घराच्या दरवाजावर उभं राहून नमी ढमीची वाट पाहत असतो आणि विचार करतो, ही नमी अजून का आली नाहीये, आत्तापर्यंत तिने यायला हवं होतं. माझ्या प्लॅनिंगनुसार आत्तापर्यंत त्या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं असेल. नम्रता म्हणत असेल मला ब्रेक हवाय, आकाश म्हणत असेल मला ब्रेक नकोय आणि यावरून दोघांची चांगलीच जुंपली असणार असा विचार करून शुब्बू हसू लागतो, खूप खुश असतो. पण त्याच वेळेस त्याला घरासमोर एक गाडी येऊन उभी राहिलेली दिसते. शुब्बू हा गाडीकडे पाहू लागतो तर गाडीमध्ये चक्क नम्रता आणि आकाश असतात. आता याआधी आकाश स्वतःच्या 4 व्हीलरमध्ये यायचा, आता रिक्षात का येतोय देव जाणे. आकाश आणि नम्रता एकमेकांचा हात हातात घेऊन मस्त गप्पा मारत असतात. हे पाहून शुब्बूच्या पायाखालची जमीनच सरकते, त्याला जबर धक्काच बसतो. या दोघांचा ब्रेकअप होईल अशी अपेक्षा त्याची होती, पण या दोघांचा तर पॅचअप झालाय, त्यामुळे त्याला धक्का बसलेला असतो. आणि नम्रता ही आकाशला म्हणते, आकाश सर या ना 5 मिनटं, आईला भेटून जा, आईला आपण सांगूया आमचं भांडण मिटलंय. आकाश म्हणतो, असं म्हणतेस का, चल. आकाश रिक्षातून खाली उतरतो आणि हे दोघे एकमेकांशी चक्क रोमांस करत असतात. आकाश नम्रताच्या जवळ येतो आणि हे पाहून शुब्बूचा चांगला जळफाट होतो. हे दोघे घराकडे येत आहे, त्यामुळे शुब्बू हा लगेच तोंड फिरून घेतो, चांगला चिडतो. परंतु त्याच वेळेस नम्रता त्याला पाहते आणि आवाज देते, शुब्बू शुब्बू. शुब्बू मागे वळून पाहतो आणि घराबाहेर येतो आणि त्या दोघांकडे आश्चर्याने पाहत असतो. नम्रता विचारते, शुब्बू काय पाहतोयस, आकाश सरांना हाय म्हणणार नाही का. शुब्बू म्हणतो, अरे हो हाय. आणि हे दोघे हात मिळवतात, गळे मिळतात आणि मग शुब्बू म्हणतो, काय चाललंय तुमच्या दोघांचं. नम्रता शुब्बूला थँक्यू म्हणते की तुझ्यामुळेच आज आमच्या दोघांचं भांडण मिटलंय. आमच्या दोघांमध्ये जे काही गैरसमज होते ते सगळे गैरसमज दूर झाले आहेत. शुब्बू खूप आनंदी असल्याचं नाटक करतो. अरे वा, म्हणजे तुमच्या दोघांमध्ये 3रं महायुद्ध होणार होतं ते टळलं म्हणायचं. तर आकाश सांगतो, नाही महायुद्ध नाही,
थोडीशी आर्ग्युमेंट होती ती बंद झाली, एवढंच झालं. आकाश आणि नम्रता पुन्हा एकदा रोमॅन्टिक होतात. आकाश नम्रताच्या जवळ जातो, प्रेमाने तिच्या गालांवर हात ठेवतो आणि हे सगळं पाहून शुभ्बूचा खूप जळफळाट होत असतो, पण तो त्यांच्यासमोर काही दाखवत नाही. आणि मग नम्रता ही आकाशला म्हणते, आकाश सर त्याला दाखवा ना तुम्ही माझ्यासाठी काय केलंय. हे ऐकून आकाश म्हणतो, नाही नाही कशाला उगाच. तर नम्रता म्हणते, सर त्यात काय होतं, तो माझा मित्रच आहे ना, दाखवा ना त्याला. आकाश म्हणतो ठीक आहे. आकाश त्याने नम्रतासाठी छातीवर काढलेला टॅटू दाखवतो. हे टॅटू पाहून शुभ्बूच्या पायाखालची जमीनच सरकते आणि शुभ्बू म्हणतो, अरे वाह काय भारी हे. खरंच नम्रता हा तुझा बॉयफ्रेंड आहे ना, एकदम फिल्मी आहे फिल्मी. आकाश आणि नम्रता खूप खुश होतात. शुभ्बू म्हणतो, आत्ता मला कळलं, मुली पटवायच्या असतील तर असंच काहीतरी करावं लागतं. नम्रता म्हणते, आत्ता तुला कळलंय ना की तुला मुली का पटत नाही ते. शुभ्बू म्हणतो, हो खरंय खरंय. नम्रता आकाशला म्हणते, आकाश सर मी काय म्हणते, आपण आहे ना याच्यासाठी मुली पाहायला सुरुवात करूया. त्याला तर काय मुली पटणार नाहीये, त्याच्यासाठी एक छान मुलगी शोधूया. आकाश म्हणतो, ठीक आहे मग मी आजपासूनच कामाला लागतो. तर शुभ्बू म्हणतो, ए नाही बाबा माझ्यासाठी मुलगी पाहू नको, आधी मला माझं करिअर करायचं आहे, लग्न तर काय होतच राहील. ही गोष्ट आकाशला सुद्धा पटते. आकाश म्हणतो, ठीक आहे नम्रता आता मला उशीर होतोय, मी जातो घरी. नम्रता म्हणते ठीक आहे. आकाश निघून जातो, नम्रता घरात निघून जाते. आणि मग या शुभ्बूचा धिंगाणा सुरू होतो. या दोघांचं पॅचअप कसं झालं, या दोघांचं भांडण कसं मिटलं. माझ्या प्लॅनिंगनुसार तर त्यांचं कडाक्याचं भांडण व्हायला पाहिजे होतं, त्यांचं ब्रेकअप व्हायला पाहिजे होतं. नाही असं होऊ शकत नाही असा विचार करून शुभ्बू खूप चिडतो. त्याचा राग हा पाहण्यासारखा असतो. आणि इकडे अर्णव हा घरी आलेला असतो आणि ईश्वरी ही कन्नूला मस्त चिवताई आणि कावळ्याची गोष्ट सांगत असते. अर्णव ही गोष्ट ऐकतो आणि हसतो. ईश्वरी ही अर्णवला म्हणते, अर्णव सर माझा आहे ना हात खूप दुखतोय. अर्णव विचारतो काय झालं. ईश्वरी सांगते, ते जिन्यावरून स्ट्रोलर खाली पडलं ना तेव्हापासून हात दुखतोय. अर्णव म्हणतो ठीक आहे, थोड्या वेळानंतर ताई वगैरे घरी आली का आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. ईश्वरी म्हणते ठीक आहे सर. ईश्वरी अर्णवला सांगते, सर आजकाल आकाश सर आहे ना खूप टेन्शनमध्ये असतात. अर्णव विचारतो काय झालं त्याला. तर ईश्वरी सांगते, नमुताई आणि आकाश सरांचं खूप मोठं भांडण झालंय, त्यामुळे ते थोडे डिस्टर्ब आहेत, काल रात्री जेवले सुद्धा नाहीत. अर्णव म्हणतो, मोठं भांडण झालं, कदाचित त्यांचं लग्न पुढे ढकललंय ना म्हणून भांडण झालं असेल. जाऊ दे आपण त्या दोघांशी सुद्धा बोलूया. या दोघांचं तेच बोलणं सुरू असतं आणि तेवढ्यात आकाश मस्त शिट्टी वाजवत वाजवत हसत स्माईल करत तेथे पोहोचतो. कन्नूशी बोलतो आणि त्याला हसत खेळत पाहून या दोघांनाही आश्चर्य वाटतं. ईश्वरी आकाशला विचारते, सर तुम्ही तर खूप खुश दिसताय, आज तुमचा मूड चांगला आहे. अर्णव म्हणतो, हो ना मला मिस इंदोर सांगत होती की तुझं आणि नम्रताचं भांडण झालंय, तुझा मूड चांगला नाहीये. मग मूड कसा चांगला झाला तुझा. आकाश सांगतो, कारण आमच्या दोघांचं पॅचअप झालंय, आमच्या दोघांचं भांडण मिटलं, सगळे गैरसमज दूर झाले आहेत म्हणून मी खुश आहे. अर्णव आणि ईश्वरीला खूप आनंद होतो आणि आकाश तेथून निघून जातो. दोघेही खुश असतात. आणि मग संध्याकाळी मामा आणि मामी अंजलीला हॉस्पिटलमधून घरी परत आणतात. तेव्हा अर्णव तेथे येतो आणि विचारतो, ताई आता बरी आहे का. अंजली म्हणते, हो मी ठीक आहे. मामा सांगतो, तिला फिवर झालं होतं ना, मग हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी IV दिलं, तिचा ताप उतरलाय, पण थोडा अशक्तपणा आहे, आजची रात्र ती बाळाला जवळ नाही घेऊ शकत, तिला आराम व्हावा म्हणून. तर अंजली विचारते, कन्नू कुठे. अर्णव सांगतो, वरती मिस इंदोर तिला झोपवते आणि तू काळजी करू नको, सगळं ठीक आहे, मला ईश्वरीला घेऊन सुद्धा हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. मामी विचारते, तिला काय झालं. तर अर्णव त्यांना खोटं सांगतो, किचनमध्ये काम करताना तिला हाताला थोडं लागलंय म्हणून हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे. अंजलीला कन्नूची भीती वाटते आणि ती विचारते, कन्नू तर बरी आहे ना. अर्णव सांगतो, हो हो ती बरी आहे, तिला काय होणार आहे, आणि ईश्वरीजवळ ती असली ना मग शांत राहते, तू नको काळजी करू, तू झोपेतून उठली ना की मी कन्नूला तुझ्याजवळ आणून ठेवेल. अंजली म्हणते ठीक आहे. आणि मग मामा आणि मामी अंजलीला घेऊन तेथून रूममध्ये निघून जातात. थोड्या वेळानंतर अर्णव आणि ईश्वरी घरी परत येतात. तर ईश्वरीच्या हाताला चक्क प्लॅस्टर असतं, तिचा उजवा हात हा प्लॅस्टरमध्ये असतो. अर्णव म्हणतो, मिस इंदोर एवढा मोठा स्टंट करायची काही गरज होती का. आता पाहिलं ना तुझा उजवा हात प्लॅस्टरमध्ये, तुझा शोल्डर डिसलोकेट झालाय, ही काय साधी सोपी गोष्ट आहे का. तर ईश्वरी म्हणते, सर हमें खतरों से खेलने की आदत है क्योंकि हम इंदौर से है. अर्णव म्हणता, गप्प बस. ईश्वरी म्हणते, सर आता कन्नूचा स्ट्रोलर हा जिन्यावरून खाली पडत असेल मग का मी गप्प राहायचं होतं का. मी का वाट पाहायची होती का कन्नू त्यात आहे की नाही, म्हणून मी धावत पळत आले. आणि तुमचं काय,
तुम्ही तर मस्तपैकी रमत गमत हळूहळू चालत येत होता. अर्णव म्हणतो, खरंय, चुकलंच माझं. ईश्वरी म्हणते, आत्ता कसं? तुम्हाला तुमची चूक समजली. काय समजलं तुम्हाला? तर अर्णव म्हणतो, मला हे समजायला हवं होतं की कन्नूपेक्षा लहान तू आहेस या घरामध्ये आणि तुझ्याबरोबर अशी चेष्टा मस्करी करून फायदा नाहीये. ईश्वरी खूप चिडते. या दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण सुरू होतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, ईश्वरीला अर्णव हा लहान बाळ म्हटला, त्यामुळे ईश्वरी चक्क अर्णवलाच पावडर गंध लावून लहान बाळासारखं तयार करेल. त्यामुळे अर्णवला मोठा धक्काच बसणार. अर्णव ईश्वरीवर खूप चिडेल आणि इकडे सुप्रियाला चक्क समजणार की शुब्बू सायको आहे, कारण शुब्बूची औषधं सुरू असतील, त्याची ट्रीटमेंट सुरू असेल आणि शुब्बूची औषधं सुप्रियाच्या घरी येणार. सुप्रिया त्याला याबद्दल विचारेल, त्यामुळे शुब्बू खूप घाबरेल आणि इकडे राजेश हा अंजलीचे कान भरून देईल की ईश्वरी माझी परीक्षा घ्यायला माझ्या रूममध्ये आली होती. एका विवाहितेने असं वागणं बरं नव्हे. अंजली खूप चिडेल आणि ईश्वरीला जाब विचारला जाईल, त्यामुळे राजेश खुश होईल. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू हिरे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.